नमस्कार मंडळी, सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कुठलाही सण आला की प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी बनवली जाते. बऱ्याच जणांना जे नव्याने शिकत असतील त्यांना ही पुरणपोळी फार अवघड जाते. तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ की पुरण कसं तयार करावं, पुरणाचं प्रमाण काय घ्यावं, अशी टम्म छान फुगलेली पुरणपोळी कशी बनवावी. तर सोप्या पद्धतीने आज मी ही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवावी हे शिकवणार आहे. म्हणजे नव्याने बनवणारे देखील आवडीने ही पुरणपोळी बनवतील. अजिबात चुकणार नाही, फसणार नाही अशा पद्धतीची ही पुरणपोळी. तर तुम्ही बघू शकता की किती छान मऊसूत अशी पुरणपोळी तयार झालेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर सगळ्यात अगोदर आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ. हवं तर तुम्ही ग्लासने किंवा मेजरमेंटच्या कपाने ते माप एक सेट करून घ्या. तर मी इथे वाटीचं प्रमाण घेतलं आहे. तर 1 वाटी मी हरभऱ्याची डाळ, चणा डाळ घेतलेली आहे. तर तिला छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर डाळ आपल्याला अगोदरच शिजवून घ्यायची आहे. तर मी कुकरमध्ये डाळ टाकून घेतलेली आहे आणि यात थोडं पाणी जास्तच घाला, कारण आपल्याला त्याची आमटी देखील बनवायची असते. त्यासाठी आपल्याला या डाळीचं पाणी लागतं. जर पाणी शिल्लक नाही राहिलं तर त्या जागेवर तुम्ही डाळीचा वापर केला तरी चालेल. ती डाळ मिक्सरमध्ये बारीक फिरवून यूज करून घ्यायची. तर आता पाणी छान उकळलेलं आहे. तर आपण छान डाळ मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर डाळ शिजते तोपर्यंत इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय. फक्त गव्हाचं पीठ वापरलंय, मैदा टाकलेला नाहीये. तर गव्हाचं पीठ घेऊन झालं, त्यात मी मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे. जसं आपण पुऱ्या बनवतो ना त्या पद्धतीने मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यात मी थोडी साखर पावडर टाकलेली आहे. तर 1 टेबलस्पून एवढी मी साखर पावडर टाकलेली आहे. तर आता हे व्यवस्थित मिक्स करायचं. त्यात मी 2 पळी तेल टाकलेली आहे. म्हणजे 4 ते 5 पोह्यांचे चमचे मी यात तेल टाकून घेतलेलं आहे. तर आता हे मिक्स करून झालं की थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान भिजून घ्यायचं आहे. तर हे छान पीठ भिजून घ्या. तर यात मी थोडी हळद टाकून घेते. अशी तर आम्ही हळद टाकत नाही, पण मी अगदी थोडी हळद टाकून सुद्धा तुम्हाला पुरणपोळी बनवून दाखवते. तर हळद छान मिक्स करून घेतली आणि छान पीठ भिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने पीठ भिजलेलं आहे. तर त्यावर तेल टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर पुरणपोळी मऊसूत होण्यासाठी पीठ तुम्ही जेवढं मळणार, जेवढं छान त्याला मुरवणार, तेवढी तुमची पुरणपोळी छान तयार होईल. तर त्याला एक छान गोळा करून घेतला, वरून छान त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि यात मी आता पाणी भरून ठेवणार आहे. तर यात पाणी भरून ठेवल्यानंतर मी याला अर्धा तास ठेवणार आहे. म्हणजे छान कणिक मळून होईल, छान पाण्यात कणिक मुरेल. तर आता कणिक मुरते तोपर्यंत आपण पुरण तयार करून घेऊ. तर डाळ शिजलेली आहे किंवा नाही ते आपण बघून घेऊ. तर बघा, डाळ पण छान शिजून झालेली आहे आणि पाणीसुद्धा कुकरमध्ये आहे. म्हणजे ते पाणी मी आता काढून घेईल. तर एका गाळणीत मी डाळ टाकून घेतलेली आहे. तर बघा, हे असं पाणी उरायला हवं, कारण आमटीसाठी ह्या डाळीचं पाणी लागतंच. तर मी आता बराच वेळ 10 मिनटं तरी गाळणीत काढून ठेवलं होतं. पाणी सगळं निघालं आणि पुन्हा त्याच कुकरमध्ये मी डाळ टाकून घेतलेली आहे. तर जेवढी डाळ घेतलेली आहे तेवढाच मी ते फक्त गुळाचा वापर करते. हवं तर तुम्ही अर्ध गूळ आणि अर्ध साखर टाकू शकतात, पण गूळ चांगला असतो म्हणून मी पूर्ण गूळ वापरलेला आहे. त्यानंतर मी 3 हिरवे वेलदोडे कुटून घेतलेले आहेत, ते सुद्धा मी डाळमध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि यात थोडं जायफळ पण किसून घ्या. ती क्लिप राहिलेली आहे, ती चुकून डिलीट झाली. तर जायफळ किसून पण छान तयार होतं. तर आता गूळ छान वितळलेला आहे, पुरण छान हळूहळू शिजतंय. तर तुम्ही बघू शकता छान मस्त पुरण शिजून होतंय. जास्त भांड्यांचा वापर अजिबात होणार नाही. तर ज्या शिजवलेला आहे त्याच कुकरमध्ये मी शिजवून घेते. तर बघा, हळूहळू गोळा तयार होत चालला आहे, पुरण हळूहळू शिजत चाललंय. तर आता पुरण तयार झालं आहे हे कसं ओळखायचं हेही मी तुम्हाला सांगते. तर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. तर काय करायचं, यात चमचा खोचून बघायचा. चमचा जर सरळ उभा राहिला तर समजायचं की पुरण छान घट्ट तयार झालेलं आहे. तर आता पुरण तयार झालंय. तर मी त्याला आता बारीक करून घेते. तर ही पुरण चाळायची चाळणी घेतलेली आहे, त्यात मी आता पुरण चाळून घेते. तर बघा, या अशा पद्धतीने गरम गरम पुरण करायचं. हवं तर तुम्ही पुरण यंत्र असतं त्यात केलं तरी चालेल, मिक्सरमध्ये केलं तरी चालेल. तर बघा, छान मस्त असं पुरण बारीक करून झालेलं आहे. तर आता आपण कणिक बघूया. कणिकलाही छान बराच वेळ झालेला आहे, कणिकही
छान मळून झालेलं आहे. तर आता मी हे पाणी काढून घेते. तर बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे, मस्त असं कणिक मळून झालेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने पाणी टाकून कणिक मळायला ठेवा, पुरणपोळी असली भारी तयार होते. तर त्यावर मी आता तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकून मी याला पुन्हा मळून घेणार आहे, कारण बघा मळल्यानेच जेवढं तुम्ही कणिक छान मळणार, मुरू देणार, तेवढी तुमची पुरणपोळी सॉफ्ट तयार होईल. तर बघा छान कणिक पण ती ताणली जाते. तर मी त्याला छान मळून घेते. तर बघा पीठ किती छान चिकन असं छान त्याला शाईन आलेलं आहे आणि मस्त असं मुरून झाले. बघा छान ताणली जाते कणिक. याचा अर्थ तुम्ही पुरणपोळी जेवढी बारीक लाटणार तेवढी ती लाटली जाईल. तुमची पुरणपोळी अजिबात फाटणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. तर बघा आता छान तेल लावून कणिक मळलंय. तर बघा छान सॉफ्ट असं तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला पुरणपोळीचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर उंडा कसा भरायचा ते पण मी तुम्हाला सांगते. तर पुरणाचा एक गोळा घ्यायचा, तेवढाच आपल्याला कणकेचा गोळा घ्यायचा आहे. तर त्याला छान असा गोळा तयार करून घ्या. त्याचबरोबर कणकेचाही गोळा तयार करून घ्या. बघा मस्त असं पीठ ताणलं जातं आहे, म्हणजे पीठ छान तयार झालं आहे. तर मी आता एक गोळा त्याचा तयार करून घेते. तर बघा जर चिपकत असेल तेल लावा किंवा पीठ लावा आणि मस्त छान असा गोळा तयार करा. आणि मी इथे पोळपाटला रुमाल बांधून घेतलेला आहे. नॅपकिन जो असतो ना तो बांधून घेतला आहे. तुमच्याकडे जे सुती कापड असेल त्याने बांधून घ्या, कारण खाली पोळी अजिबात चिपकत नाही. जे नवीन आहे त्यांच्यासाठी मी हे बांधून घेतलेलं आहे, नाहीतर मी एरवी बांधत नाही. तर त्यांनी जे नवीन असतील पुरणपोळी बनवणारे त्यांनी असा हात रुमाल एक बांधून घ्या त्याला, आणि असा गोळा पसरवायचा आहे. हातानेच करा, नाही तर तुम्ही लाटून केलं तरी चालेल. तर त्यात हा पुरणाचा गोळा आपल्याला हळूहळू दाबत जायचा आहे. जसं आपण मोदक पॅक करतो त्याच पद्धतीने हा गोळा आपल्याला पॅक करायचा आहे. जो उरलेलं कणिक असेल जे वरती निघून येतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. जर जास्तीचं आलं असेल तर काढून घ्या, अगदी थोडंच असेल तर त्याला तिथेच दाबून द्या. तर पिठाचा हात घ्यायचा आणि छान आपल्याला गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर बघा छान तयार झाला आहे. तर मी त्याला आता पीठ लावून लाटून घेते. तर तुम्हाला इथे दाखवते की तुम्ही कितीही मोठी केली तरी पुरणपोळी अजिबात फाटणार नाही. त्यामुळे इथे बिनधास्त तुम्ही पुरणपोळी लाटायची आहे. तर बघा किती छान ती इझी पसरत चालली आहे. तर बघा उचलली तरी ती फाटत नाहीये, त्याला कितीही पलटवली तरी ती फाटत नाहीये. छान अशी पुरणपोळी लाटली जाते. तर मी छान बारीक अशा लाटून घेते. तर बघा अजिबात फाटली आहे का? अजिबात नाही. मस्त अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे. आता तवाही छान गरम झालाय, त्यावर छान असं तूप टाकून घ्यायचं आहे, म्हणजे छान मस्त खाली चिपकणार नाही. तर बघा आता ही पुरणपोळी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. तुम्ही त्याला व्यवस्थित केलं तरी ती फाटणार नाही. तर त्यानंतर त्यावर छान तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावून झालं की तुम्ही हवं तर चमच्याने पलटवा किंवा मग हाताने. तर मी ते हातानेच पलटवून घेते. तर बघा कसली छान शेकून झालेली आहे. पलटवल्याबरोबर छान अशी पुरणपोळी फुलून आलेली आहे. आता त्यावर पुन्हा मस्त असं तूप लावून ही पुरणपोळी आपल्याला शेकून घ्यायची आहे. तर बघा कसली छान पुरणपोळी हळूहळू फुलत आहे. त्याची एका साईडला वाफ निघते तरी सुद्धा ती छान फुलते. तर त्यावर आता तूप टाकून घेते, पुन्हा तूप लावून घेते. तूप लावून मस्त पुरणपोळ्या शेकायच्या, कारण तूप लावूनच पुरणपोळी खूप छान अशी लागते. तर बघा किती छान अशी फुलून आलेली आहे. तर तुम्ही देखील ना अशा पद्धतीनेच पुरणपोळी बनवा. मस्त अशा पुरणपोळ्या तयार होतील आणि घरातले देखील आनंदाने खातील आणि खुश होतील. इतकी सॉफ्ट अशी पुरणपोळी तयार होते. तर बघा छान आता शेकून झालेली आहे. तर बघा कसली छान पुरणपोळी तयार झाली आहे.
तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पुरणपोळी पटापट करून दाखवते. हवं तर तुम्ही छोटे गोळे घ्या. नवीन जे करत असतील त्यांनी अगदी छोटे गोळे घेतले तरी चालेल. आता मला बरीच सवय आहे त्याच्यामुळे मी मोठे गोळे घेतले आहेत थोडे. तुम्ही याच्यापेक्षा छोटी पुरणपोळी लाटली तरी चालेल. पुन्हा तसंच हाताने आपल्याला कणिक मोठी करून घ्यायची आहे. त्यात पुरण भरायचं आणि त्यात प्रेस करत जायचं आणि छान त्याला आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थित पॅक करून झालंय आणि मस्त असं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे. जर नवीन बनवणारे असतील तर त्यांनी सुद्धा हे असं पोळपाटाला एक रुमाल बांधून घ्यायचा आहे. म्हणजे तुमची पुरणपोळी फाटणार नाही, चिपकणार नाही आणि पटापट लाटून होईल. तर बघा कसली छान बारीक अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे. तर मस्त तूप लावून पुरणपोळ्या छान शेकून घ्यायच्या आहे. तर ह्या आकाजीला अक्षय तृतीयेला तुम्ही अशा पद्धतीने पुरणपोळी नक्की बनवून बघा. ही कणिक मळण्याची नवीन पद्धत आहे, त्याला मुरवण्याची नवीन पद्धत आहे. तर अशा पद्धतीनेच तुम्ही कणिक ह्या वेळेला करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. बघा दुसरी पुरणपोळी सुद्धा मी तुम्हाला करून दाखवली, किती छान फुलून आलेली आहे. मस्त अशी टम्म फुगलेली आहे. तर तुम्हाला ही पुरणपोळी करण्याची पद्धत कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बघा कसली छान झाली आहे की नाही. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय अशी पुरणपोळी तयार झालेली आहे. बघा मस्त अशा पुरणपोळ्या, मऊसूत पुरणपोळी तयार झालेली आहे. तुम्हाला कळतच असेल की किती सॉफ्ट अशी ही पुरणपोळी तयार झालेली आहे. बघू शकतात, अजिबात फाटलेली नाही आहे, दाबते तरी फाटत नाही आहे. याचाच अर्थ पुरणाचे कणिक आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे. छान मऊसूत पुरणपोळी तयार झालेली आहे. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.